युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. फर्स्ट इयरचे डिप्लोमा फार्मसीचे स्टुडंट्स ज्यांनी फर्स्ट इयर समर 2024 डिप्लोमा फार्मसी महाराष्ट्र राज्यामध्ये MSBT बोर्डच्या अंडर जी परीक्षा घेण्यात आली होती ती परीक्षा दिलेली होती. त्याचा रिझल्ट 29 जून 2024 ला डिक्लेअर करण्यात आलेला होता. आणि त्यानंतर बरेच स्टुडंट्स जे फेल झालेले होते स्पेशली त्यांनी फोटोकॉपी आणि रिअसेसमेंटला अप्लाय केलेलं असतं, व्हेरिफिकेशनला अप्लाय केलेलं असतं. याचा अर्थ गुण पडताळणी आणि पुन्हा पेपर चेक होण्याला रिअसेसमेंट असं म्हणतात. या प्रोसेससाठी ज्यांनी अप्लाय केलं होतं त्यांचा रिझल्ट 5 ऑगस्टला डिक्लेअर करण्यात येणार होता आणि तो डिक्लेअर झालेला आहे. तुम्ही रिझल्ट चेक केला नसेल तर चेक करू शकता. ज्या विद्यार्थ्यांनी ज्या विषयामध्ये फेल झालेला आहे आणि त्याचे मार्क्स वाढत होते म्हणून त्यांनी रिअसेसमेंट केलेलं होतं, त्या कॉलेजमध्ये त्यांनी रिअसेसमेंटसाठी अप्लिकेशन केलेलं होतं, अप्लाय केलेलं होतं, तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांचा रिझल्ट बघण्यासाठी कॉलेजमध्ये कॉन्टॅक्ट करा. इन्स्टिट्यूट लॉग इन मध्ये विद्यार्थ्यांना किती मार्क्स पडलेले आहेत किंवा चेंज झालेले आहेत, नो चेंज आलेला आहे, हे त्यांच्या कॉलेजच्या लॉग इन मध्ये उपलब्ध झालेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्वरित कॉलेजमध्ये कॉन्टॅक्ट करा. तुम्ही बघितलं असेल तुमच्या स्क्रीनवरती मी काही सब्जेक्ट्स आणि त्याचे मार्क्स बिफोर आणि आफ्टर आणि केस काय स्टँड झालेले हे त्या ठिकाणी मी मेन्शन केलेलं आहे. जर ज्या विद्यार्थ्याचे मार्क्स चेंज झाले असतील, मग ते मार्क वाढले असतील किंवा कमी झाले असतील तर त्या ठिकाणी चेंज असा ऑप्शन रेड कलर मध्ये मेन्शन केलेला असतो. जर त्यामध्ये काही बदल झालेला नसेल, नो चेंज आलेला असेल तर मात्र त्या ठिकाणी नो चेंज असा ऑप्शन येतो. याचा अर्थ काय, त्याचे मार्क्स जे पेपर चेक केलेले होते ते रिझल्ट वरती दिसत होते तेच आहेत आणि ज्याचे चेंज झालेले आहेत मात्र त्याला त्या वाढले असतील, त्याचा कॉलेजचा मीन पकडून तो जर 40 पेक्षा जास्त किंवा 40 मार्क्स त्या ठिकाणी होत असतील तर तो विद्यार्थी पास झालेला असेल. मग फर्स्ट इयर साठी नियम काय होता, 5 विषय त्यांना द्यायचे होते आणि त्या 5 विषयांमधले कमीत कमी त्याला 3 विषयात पास होणं गरजेचं आहे. सगळे विषयात तो पास झाला तो पुढच्या वर्गात तो जातोयच, पण कमीत कमी 3 विषयात पास होणं गरजेचं आहे. 2 विषय एटीकेटी आहे, म्हणजे तो 2 विषयात एटीकेटी चालू शकतो. तो 2 विषयात जर फेल झाला असेल तो विद्यार्थी पुढच्या वर्गात जातोय. मग असा काही केसेस मध्ये स्टुडंट्स असतील त्याचे 3 विषय मध्ये फेल झालेले किंवा गेलेले आहेत आणि तो विद्यार्थ्यांनी फोटोकॉपीसाठी अप्लाय केलं, रिअसेसमेंटसाठी अप्लाय केलं आणि त्याचे मार्क्स वाढले आणि तो त्या 3 विषयापैकी एका विषयात पास झाला असेल तर तो पुढच्या वर्गात जाण्यास पात्र होतो. त्यामुळं मला वाटतंय जे विद्यार्थी व्हिडिओ बघतायत त्या सगळ्यांना हे समजलं असेल. काही डाऊट्स असतील तर चॅट बॉक्स मध्ये कमेंट्स करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा. जे विद्यार्थी पास झालेले आहेत, ज्यांचे मार्क्स मध्ये बदल झालेले आहेत त्यांचं अभिनंदन. जे फेल झालेले आहेत त्यांनी मात्र विंटरसाठी पुन्हा तयारी करणं गरजेचं आहे. विंटरची परीक्षा ही नोव्हेंबर 15 पासून डिसेंबर 10 पर्यंत ती एक्झाम होणार आहे, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. धन्यवाद.